तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे, गुजर गुजर गए 1000 दिन। बुरी है आग पेट की, बुरे है दिल के दाग, ये न दब सकेंगे एक दिन, बनेंगे इनकलाब ये। गिरेंगे जुल्म के महल, बनेंगे फिर नवीन घर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। दिल्ली मधल्या विद्यार्थी आंदोलनाची प्रेरणा घेऊन, त्या आंदोलनाचा इन्कलाब घेऊन झारखंड मधल्या विद्यार्थ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की या देशामधल्या कुठल्याही पक्षाचं सरकार असो, या देशामधली कुठलीही व्यवस्था असो, सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय विद्यार्थी नेस्तनाबूत केल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्र्याने दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा आणि झारखंड मधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बोध घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रातल्या आदिवासी विद्यार्थ्यांची जी गडचेपी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके करत आहे त्यांचा सुद्धा राजीनामा घेतल्याशिवाय या महाराष्ट्रातला विद्यार्थी राहणार नाही। तू जिंदा है तो जिंदगी के जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे, गुजर गुजर गए 1000 दिन। बुरी है आग पेट की, बुरे है दिल के दाग, ये न दब सकेंगे एक दिन, बनेंगे इनकलाब ये। गिरेंगे जुल्म के महल, बनेंगे फिर नवीन घर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर। मंडळी, गेल्या कित्येक दिवसापासून झारखंड मधले विद्यार्थी पेपर फुटीच्या विरोधात आणि 2024 मध्ये झालेल्या झारखंड स्टाफ सिलेक्शन परीक्षेमधल्या गडबडीच्या विरोधात आंदोलन करत होते। या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती की जेपीएससी परीक्षेच्या मेरिट लिस्ट मध्ये झालेल्या गडबडीच्या विरोधात सरकारने कारवाई करावी। 2024 मध्ये झालेली जेएसएससी म्हणजे झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन ही परीक्षा रद्द करावी, त्या परीक्षेची जाहीर करण्यात आलेली मेरिट लिस्ट रद्द करावी, त्या परीक्षेची निवड प्रक्रिया सुद्धा रद्द करावी आणि हे जेएसएससी परीक्षा सरकारने पुन्हा घ्यावी, हे विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती। आणि 2014 पासून जेपीएससीच्या माध्यमातून जेवढ्याही परीक्षा घेण्यात आल्या, ज्या ज्या परीक्षांमध्ये गोंधळ झाला, ज्या ज्या परीक्षांमध्ये पेपर फुटी झाली, ज्या ज्या परीक्षांच्या मेरिट लिस्ट मध्ये गडबड करण्यात आली, त्या सर्व परीक्षांची चौकशी करावी। विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पोर्टल आणि जाहिराती सरकारने वेळेवर काढाव्या, या झारखंड मधल्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। गेल्या कित्येक दिवसापासून या आंदोलनामधले कित्येक विद्यार्थी उपासपोटी उपोषण करत होते, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, तरी सुद्धा या आंदोलनामधला एकही विद्यार्थी मागे हटला नाही। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर या भारत देशामधलं झारखंडचं हे आंदोलन या देशामधलं सगळ्यात मोठं दुसरं आंदोलन होतं। दिल्ली मधल्या विद्यार्थी आंदोलनाची प्रेरणा घेऊन, त्या आंदोलनाचा इन्कलाब घेऊन झारखंड मधल्या विद्यार्थ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की या देशामधल्या कुठल्याही पक्षाचं सरकार असो, या देशामधली कुठलीही व्यवस्था असो, सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय विद्यार्थी नेस्तनाबूत केल्याशिवाय राहत नाही। आणि हेच केंद्र सरकार नंतर झारखंड सरकारच्या सुद्धा लक्षात आलं। मी त्यांचे आभार मानतो आणि झारखंडच्या आंदोलनामध्ये लढणाऱ्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं, या विद्यार्थी आंदोलनाला कव्हर करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचं, या विद्यार्थी आंदोलनाला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे सहकार्य समर्थन करणाऱ्या त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्र्याने दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा आणि झारखंड मधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बोध घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रातल्या आदिवासी विद्यार्थ्यांची जी गडचेपी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके करत आहे त्यांचा सुद्धा राजीनामा घेतल्याशिवाय या महाराष्ट्रातला विद्यार्थी राहणार नाही। जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद।